जय शंकर मित्रमैत्रिणींनो, मी तुमची लाडकी आणि श्याम. तर माझा आंघोळ झाली होती, मी नाश्ता करायला गेले तर माझी मावशीने मस्त असे जलेबी आणि जांभूळ आणले होते, तर मी ते खात होते. तर मी मामाच्या गावाला आली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, ब्लॉग बघायची खूप मस्ती होणार. तर मी डायरेक्ट जेवायला गेले. आज जेवणामध्ये पापड भरते आणि चपाती आणि शेंगाची भाजी होती. आणि मग मला थोडं उन्हाळ्यात गाड पाणी पण लागते, मी ते पण घेतलं होतं. त्यानंतर मी तुम्हाला जेवणाचा रिव्ह्यू देत होते. तर मला भाजी टेस्ट केल्यावर खूप आवडली, ती माझ्या मावशीने बनवली होती, तर मी मावशीला ते सांगितलं. आणि पापड मम्मीने घरी बनवले होते, तर मला ते पण खूप आवडले. त्यानंतर मी डायरेक्ट जेवून गेले होते नदीमध्ये पोहायला. पोहून आल्यानंतर मी खूप थकले होते, पण आम्हाला तेवढीच मजा आली होती. आम्ही सगळे बहीण भावंड गेलो होतो. तर त्यानंतर मी आणलं होतं पंजाबी तडका खायला, मला खूप आवडतं. मग मी माझा नकली मांजरी शिकवत होते, त्यावर माझी छोटी बहीण मामाची मुलगी ती आली. ती बोलली, दीदी मला पण तुझ्या ब्लॉगमध्ये यायचं. मग मी तिला घेतलं, तिला हाय करायला लावलं बिनजबरी. त्यानंतर मी तिचे किस घेतला आणि मग तिने सगळ्यांना किस दिला. तर ती अशी छोटीशी आहे, तिचं नाव उर्वी आहे, आम्ही तिला लाडान पिऊ म्हणतो. तर ती पण दिसेल माझ्या ब्लॉगमध्ये. मग त्यानंतर आम्ही सगळे पार्टीला गेलो बाहेर, ब्लूबेरीमध्ये गेलो आम्ही खायला. पिझ्झा बर्गर. आणि माझ्या छोटी बहिणीच्या मागण्यावर आम्ही असं फ्रेंच फ्राईज पण घेतलं होतं, कारण की तिला खूप आवडत होती फ्रेंच फ्राईज. ती खात होती त्याच्यावर सॉस टाकून, ती कोणालाच देत नाही. देन आम्ही आईस्क्रीम खाल्ली मस्त अशी सगळ्यांनी मिळून, ती पण खात होती. आणि ती खूप नाटकं करत होती आणि ती सगळ्यांना ज्ञान देत होती की असं आईस्क्रीम खायचं चमचेनी वगैरे. तर त्यानंतर मग मी आईस्क्रीम खाल्ले. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर मग आता मी डायरेक्ट झोपायला गेली. तर बाय, जय शंकर.